जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणवनी विशेषे अत्यादुरु विवेकावरी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा यांच्या अखंड संजीवन समाधी वास्तव्याने परमपावन झालेल्या या अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानोबा यांच्याच कृपेने गुरुवर्य बाबांच्या आज्ञेने ग्रंथ सम्राज्ञी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या आपण क्रमशः प्रारंभापासून चिंतनाला प्रारंभ केलेला आहे. विश्वमौली ज्ञानोबाराय नेवासा या ठिकाणी ज्ञानेश्वरीची रचना करत असताना ज्ञानोबारायांच्या अंतकरणातला भाव आहे श्री गुरूंची आपल्याला सेवा करायची. पाठीमागच्या चिंतनामध्ये थोडंसं आपण बघितलं, पूर्वीच्या काळामध्ये चातुर्मासाच्या काळामध्ये प्रवास करण्याची सुविधा नसल्यामुळे किंवा बहुतेक संत मंडळी चातुर्मास करत असल्यामुळे ज्ञानोबाराय अनायासे नेवाशाला प्राप्त झाल्यानंतर सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांची आज्ञा आहे, ज्ञानोबाराय आपण काही पारमार्थिक विवेचन करावं, चिंतन करावं. ज्ञानोबारायांना जरी आज्ञा प्राप्त झाली तरी पण आपल्या मनोगतानुसार करण्यापेक्षा श्रीगुरूंची आवड जी आहे त्याला साधक प्राधान्य देत असतात. तैसे स्वामीच्या मनोभावान चुकीचे हीच परमसेवा एर तिगा पांडवा वाणिज्य करणे, असं ज्ञानोबाराय म्हणतात की स्वामींचा जो मनातला अभिप्राय आहे त्यानुसारच त्यांचं मनोगत जाणून केलेली सेवा ही स्वामींनाच आवडत असते. इतर केलेली सेवा ही सेवेमध्ये जमा होत नाही. आणि निवृत्तीनाथांच्या अंतकरणाचा जर विचार केला तर एरवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थाचे सोयरे जाणून गीता जीवसरी धरिली मिया. खऱ्या अर्थाने विचार केला तर तुमच्याही जीवनामध्ये तुम्हाला गीता अत्यंत आवडते आहे, म्हणूनच श्रीमद भगवद्गीता आम्ही आमच्या हृदयाशी धरली. मग श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराजांना जर भगवद्गीता अत्यंत ग्रंथ आवडत असेल तर त्याच ग्रंथावर आपण व्याख्यान करावं, टीका करावी, या उद्देशाने ज्ञानोबाराय प्रारंभ करतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तूचे गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जो. मग कोणत्याही ग्रंथाच्या प्रारंभी मंगलाचरण करण्याची शिष्टांची परंपरा असल्यामुळे जगताचं आद्य तत्व असणारं, विश्वाचं विवृतपादान कारणचे ब्रह्मतत्व, शास्त्र योनित्वात वेद प्रतिपाद्य असणारं, स्वसंवेद्य स्वयंप्रकाश असणारं किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रमाणाला विषय न होणारं स्वयमेवानुभूतित्वात विद्यते नानुभाव्यता ज्ञातृज्ञानांतराभावात अज्ञेया न तू असत्तया, असं पंचदशिकार जसं चिंतन करतात असं जे स्वसंवेद्य तत्व, वेदाच्या प्रतिपादनाचं विषय असणारं तत्व, आद्य तत्व आणि सर्वांच्या अंतर्यामी रूपाने विद्यमान असणारं आत्मतत्व, त्या तत्वाला ज्ञानोबाराय पहिल्यांदा नमस्कार करतात. मंगलाचरण करण्याची ज्ञानोबाराय प्रार्थना करत असताना हे जे आत्मतत्व आहे, सुसंवेद्य तत्व आहे, देवा तूच गणेशू, आपणच गणेश रूपाने साकार झालेले आहात. सकलार्थमती प्रकाशू, जगातले सगळे विषय, सगळ्या विषयाला जाणणारी बुद्धिवृत्ती आणि त्या बुद्धिवृत्ती आणि त्या विषयांचं प्रकाशन करणारे ज्या ज्या त्रिपुटी निर्माण होतात त्या सगळ्या त्रिपुटी येतात आणि जातात. या सगळ्या त्रिपुटीचं जो स्वयंप्रकाश रूपाने प्रकाशन करतो, साक्षी रूपाने यांना जाणतो, असे आपण आहात म्हणे निवृत्तीदास अवधारी जो. निवृत्तीनाथांचे दास विश्वमौली ज्ञानोबाराय त्याच तत्वाला आपण ग्रंथश्रवण करण्याची विनंती करतात. आणि मग ज्ञानोबाराय ज्या गणेशाला वंदन करतात तो सामान्य स्वरूपाचा गणेश इथं ज्ञानोबाराय घेत नाहीत. त्रेतायुगामध्ये असणारा जो गणेश आहे, 6 हातांनी विराजित असणारा, सुशोभित असणारा जे गणराजाची मूर्ती आहे, ती गणराजाची मूर्ती ज्ञानोबाराय या ठिकाणी संदर्भाकरता घेतात. परंतु ती मूर्ती घेत असताना ज्ञानोबाराय त्या मूर्तीच्याच ठिकाणी जगातलं असणारं यच्च यावत वाङ्मय, त्या वाङ्मयाची योजना करतात. जगातलं असणारं सगळ्यात पुरातन वाङ्मय आहे वेदाचं वाङ्मय. वेदाचा असणारा संपूर्ण विस्तार, ज्यामध्ये भ्रम प्रमाद करणा पाठो विप्रलिप्सा, कोणत्याही प्रकारचा दोष मनुष्यकृत बुद्धीचा ज्यामध्ये अंतर्भूत होत नाही, असं परम पावन असणारं भगवंताच्या निश्वासातून प्रगट झालेलं जे वेदाचं ज्ञान आहे, ते ज्ञान किंवा वेद वाङ्मय ही संपूर्ण गणेश भगवंताची आकृती ज्ञानोबाराय सांगतात. स्मृती नावाचे जे ग्रंथ आहेत, स्मरण करून देणारे आहे, वेदाचं अनुसरण करणारे, तेच ग्रंथ या गणराजाचे अवयव आहेत. 18 पुराणे हे गणरायांनी धारण केलेले अलंकार सूत्र आहेत. तोही विचार आपण सांगितला. गणरायांच्या पायामध्ये वाजणाऱ्या ज्या क्षुद्र घंटिका आहे त्यातून प्रगट होणारा अर्थ, जगामध्ये काव्य आणि नाटकाच्या रूपाने प्रगट होणारा जो आनंद असेल किंवा जे तत्वविवेचन असेल, तो आनंद ज्ञानोबाराय त्या पैंजनाच्या ठिकाणी योजना करतात. गणरायाच्या 6 हातामध्ये असणारे जे आयुध आहे
त्या आयुधांच्या ठिकाणी षडदर्शनाचा विचार ज्ञानोबाराय सांगतात. देखा षडदर्शनी म्हणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती. त्या दर्शनशास्त्राचा जो काही सिद्धांत असेल त्या सिद्धांताची योजना ज्ञानोबाराय त्या हाताच्या ठिकाणी करून मुख्य जो सिद्धांत आहे त्याचीही योजना आयुधांच्या ठिकाणी करतात. मग गणेशाची असणारी सोंड काय आहेत, गणेशांचा असणारा दंत कोणता आहे, त्यांच्या गंडस्थळावर विराजमान कोण आहे याचा विचार सांगितल्यानंतर सरते शेवटी ज्ञानोबाराय असं म्हणतात की गणरायाच्या मुकुटावर असणारी जी काही कुसुम आहे ती सामान्य स्वरूपाची नाही. उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे ती कुसुमे मुकुटी सुगंधी शोभती भली. गणरायाच्या मुकुटावर असणारी जी काही फुलं आहेत ती सुगंधानेही सुशोभित होणारी आहेत आणि त्यातून मकरंदही प्रसवत आहे. त्याच्यामध्ये मकरंदही आहे, सुगंधाने परिप्लुत होणारी आहे. आपण विचार केला काही पुष्पांच्या ठिकाणी सुगंध भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला आढळतो, पण त्यामध्ये मध किंवा मकरंद परागकण असेल सांगता येत नाही. काहींच्या ठिकाणी परागकण आढळतो, सुगंध आढळेल असं सांगता येत नाही. काही पुष्पांच्या ठिकाणी इतका विकास आहे, सुगंधही नाही आणि त्या ठिकाणी मधही नाही. हल्लीच्या काळामध्ये विकसित झालेली बहुधा पुष्प अशाच प्रकारची आहे. परंतु इथं ज्ञानोबाराय जी योजना करतात ते सामान्य पुष्पांची करत नाही. उपनिषदाला ज्ञानोबाराय पुष्प असं म्हणतात आणि सामान्य नाही. तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. चांगल्या प्रकारच्या सुगंधानी आणि मकरंदानी सुशोभित होणारी ही काय आहे पुष्प. उपनिषदाच्या रूपाने 10 उपनिषदांच्या रूपाने असणारी फुलं गणरायाच्या मस्तकावर विराजमान आहेत. या गणेशाचं संपूर्ण वर्णन झाल्यानंतर अर्थात गणरायाचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय विश्वामध्ये प्रगट झालेलं जेवढं काही वाङ्मय असेल त्या सगळ्याच वाङ्मय विश्वाला कवळ घालतात, गवसणी घालतात. ज्ञानोबारायांचं अंतःकरणच माऊलीचं असल्यामुळे गणरायाचं वर्णन करत असताना जगातल्या सगळ्या वाङ्मयाला ज्ञानोबाराय एकत्रित या ठिकाणी गुंफतात, त्याची योजना करतात. अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले ते शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदी बीज. अकाराची योजना गणरायांच्या 2 चरणाच्या ठिकाणी करतात. ओमकाराचा असणारा जो आकार तो चरणाच्या ठिकाणी आहे. ओमकारामध्ये असलेला ओकार तो गणरायाच्या उदराच्या ठिकाणी आहे आणि ओमकारामध्ये असणारं जे मकार मात्रा ती गणरायाच्या मस्तकाच्या ठिकाणी आहे. आकार उकार आणि मकार अर्थात विश्व तेजस प्राज्ञ विराट हिरण्यगर्भ आणि ईश्वर या व्यष्टी आणि समष्टी रूपाचा विचार केल्यानंतर संपूर्ण अनंत असणारं जे ब्रह्मांड आहे तेच गणरायाच्या रूपाने विराजमान आहे. हे तिन्ही जेव्हा एकवटतात तिथे सगळं असणारं शब्दब्रह्म प्रगट होतं आणि या सगळ्या शब्दब्रह्माला अर्थात हे शब्दब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश या गणरायाच्या सुवेश मूर्तीला मी श्री गुरूंच्या कृपेने नमन केलं. हे सांगितल्यानंतर ज्ञानोबाराय पुढे गणरायाचं वंदन झाल्यानंतर एका ओळीमध्ये सरस्वती मातेचं वंदन करतात. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. अभिनव वाग्विलासिनी, अभिनव म्हणजे अपूर्व, अपूर्व अशा प्रकारच्या वाङ्मयाचा विस्तार करणारी, वाणीचा विस्तार करणारी, चातुर्य काय असतं, अनेक प्रकारचे विषय कोणते आहेत आणि 14 विद्या 64 कला यांची स्वामिनी असणारी, म्हणजे जगातल्या सगळ्या विद्या सगळ्या कला किंवा सगळ्या प्रकारचं चातुर्य वाङ्मयातलं चातुर्य प्रगट व्हायचं असेल किंवा वाणीच्या ठिकाणीही चतुरता प्रगट व्हायची असेल तर सरस्वती मातेची उपासना करणं अत्यंत आवश्यक आहे. चातुर्यार्थ कला कामिनी स्वामिनी असणारी ती श्री शारदा सरस्वती माता मिया नमिली, पण ती कशी आहे विश्वमोहिनी. जगातल्या यच्च यावत साधकांना प्राप्त झालेला जो अविचार मोह आहे, मोहम अपनयती, त्या मोहाला घेऊन जाणारी, मोह टाकणारी नाही, मोहाला घेऊन जाणारी जी सरस्वती माता आहे मिया नमिली, तिलाही मी वंदन केलं. आणि मग गणेशाचं वंदन झालं, सरस्वती मातेचं वंदन झालं. आता ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये ज्यांच्याविषयी अपरंपार श्रद्धा आहे, अतीव श्रद्धा ज्यांच्याविषयी ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये वसत आहे, किंबहुना या ग्रंथाचीच योजना ज्यांच्याकरता ज्ञानोबाराय करतात त्या श्रीगुरूंना आता ज्ञानोबाराय वंदन करतात. पुढच्या काही ओव्यामधून मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू म्हणोनी विशेष अत्यादरू विवेकावरी. साधकाच्या हृदयामध्ये सद्गुरूच विराजमान असतात. बाबा कायम पाठामध्ये एक वाक्य सांगत असतात, कर्मठाला शास्त्रसेव्य आहे, भक्ताला देवसेवे किंवा ईश्वर सेव्य आहे
आणि साधक मुमुक्षू किंवा जिज्ञासू यांना सद्गुरू सेव्य आहेत. मग सद्गुरू कुठे आहेत? साधकाच्या अंतकरणात आहेत. मज हृदयी सद्गुरू, हे सद्गुरू आपल्या हृदयामध्ये विराजमान होण्याकरता साधक आपल्या अंतकरणाचे 4 भाग करतात. आता हृदय हे आपुले चव फाळवणी आभले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची चौरंग करतात. 4 भाग करतात म्हणजे चौरंग करतात आणि श्रीगुरूंची स्थापना त्या ठिकाणी करतात. ते श्रीगुरू आमच्या हृदयामध्ये आहेत. याचे 2 पद्धतीनं चिंतन आपल्याला करता येईल. श्रीगुरूंचं कायम आम्ही स्मरण करतो आहे, ध्यान करतो आहे. श्रीगुरूंची मूर्ती ज्यांच्या हृदयामध्ये ध्यानाच्या रूपाने कायम सतत विराजमान झाली, हा एक भाव आहे ध्यानाचा विषय करून मज हृदयी सद्गुरू. किंवा ज्ञानाच्या अंगाने जर विचार केला तर श्रीगुरू परब्रह्म तत्व आहे आणि परब्रह्म तत्व ईश्वर सर्वभूतानां या नियमाला अनुसरून जे परब्रह्म तत्व आहे तेच माझ्या हृदयामध्ये विराजमान आहे. दोन्ही अंगाने आपण चिंतन करू शकतो. परब्रह्म स्वरूपाने विचार केला तर सर्वाच्याच अंतकरणामध्ये श्रीगुरु तत्व विराजमान आहे. तो सर्वोपकारी समर्थ सद्गुरू श्री निवृत्तीराथ राहटत असे मज हे आत रिगोनिया. सर्वावर उपकार करणारं जे परब्रह्म तत्व आहे ते दुसरं तिसरं कोणी नसून माझे श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज हेच परब्रह्म तत्व आहे. ते पंचमहाभूतांनाही सत्ता प्रदान करणार आहे, सामर्थ्य प्रदान करणार आहे. जे सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहे तेच माझ्या हृदयामध्ये विराजमान आहे. मज हृदयी सद्गुरू आणि परब्रह्म तत्व ज्ञानरूपाने विराजमान असल्यामुळे जेने तारिलो हा संसार पुरू, त्यांनीच कृपा करून आम्हाला जे ज्ञान प्रदान केलं, जे ज्ञान विशेष रूपाने आता प्रगट झालं. श्रीगुरु तत्व सगळीकडे आहे, ते सर्व सामान्य रूपाने आहे आणि माझ्या हृदयामध्ये जे प्रगट झालेलं तत्व आहे ते विशेष रूपाने आहे. त्यालाच अपरोक्ष ज्ञान आपण असं म्हणतो. हे अपरोक्ष ज्ञानच संसार सागरातून तारू शकतं. या रूपाने आपण चिंतन करू शकतो. मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू. सगळीकडे व्यापक असणारं तत्व ते सामान्य रूपाचं आहे, पण तेच तत्व जेव्हा विशेष रूपाने अभिव्यक्त होतं, अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीच्या रूपाने जेव्हा प्रगट होतं, मग तेच तत्व या संसार सागरातून साधकाला तारू शकतं, संसाराचा बाध करू शकतं. म्हणून जेने तारिलो हा संसार पुरू, त्या संसार सागरातून संसारपुरातून ज्या तत्वाने आम्हाला तारलं, म्हणून विशेष त्या दरु विवेकावरी. या कारणामुळे ज्या सद्गुरूंच्या कृपेने आम्हाला जो विवेक आत्मज्ञान प्राप्त झालं, त्या आत्मज्ञानामुळे आम्ही संसार सागरातून तरुण गेलो. या कारणामुळे विवेकावरी विशेष अत्यादरू, विशेष करून श्री गुरूंच्यापासून जो विवेक विचार प्राप्त झाला त्यावर आमचं अतीव प्रेम आहे, असा पहिला अर्थ आपण घेतला होता. किंवा आपल्या हृदयामध्ये श्रीगुरूंच्या वाचून कोणालाही थारा देऊ नये, श्रीगुरूंनाच आपल्या हृदयामध्ये आपण स्थापित करावं, असा जो विचार पहिल्यांदा प्रगट झाला, त्या विचारामुळे संसार सागरातून आम्ही तरुण गेलो. म्हणून पहिल्यांदा जो विचार प्रगट झाला श्रीगुरूंना आपल्या हृदयामध्ये स्थापन करावा, त्याही पहिल्या विचारावर, विवेकावर आमचा अतीव भर आहे. हा जो विवेक आहे हा नित्यानित्य वस्तू विवेक आहे. म्हणजे संत संगतीने आपल्याला कळालं आत्मा व्यतिरिक्त संपूर्ण पदार्थ हे विनाशी आणि चंचल स्वरूपाचे आहे. असा जो विवेक प्राप्त झाला, या विवेकामुळे विवेक, वैराग्य, समाधी, षटकाने मुमुक्षत्व या साधन चतुष्टयाने संपन्न असणारा साधक बाकी सर्वांचा परित्याग करतो आणि श्रीगुरूंची सेवा करतो. म्हणून त्या विवेकावर आमचा अतीव आदर आहे. हा पहिला अर्थ घेतला आपण. आणि दुसरा अर्थ करत असताना श्रीगुरूंच्याच मुखातून तत्वमसी महावाक्याचं श्रवण झालं. त्या श्रवणाच्या नंतर आम्हाला आत्मज्ञान प्राप्त झालं. त्या विचाराने आत्मा तो आत्मा याच्या ठाई देखीचे देहीचा धर्म देही ऐसे देखणे ते पाही आनाहते, हा विचार प्राप्त झाला. श्रीगुरूंच्या मुखातून प्राप्त झालेला हा विचार किंवा विवेक असल्यामुळे त्यावर आमचा अधिक अशा प्रकारचा अतीव आदर आहे. बाबा काही सांगायचं? मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. या करता कारण संत तेथे विवेका असणे केजे. ज्ञानोबाऱ्या पुढे 18व्या अध्यायामध्ये असं म्हणतात की श्रीगुरू आणि तेची समयी सद्गुरू भेटले पाही, तेवीची तिही काही वंचिजेना. आणि मग तेने परब्रह्म एका आथी एर अगवीची भ्रांती. अशा प्रकारचा जो विवेक प्राप्त झाला त्या विवेकावर आमचा अतीव भर आहे. सद्गुरूंच्या पासूनच तो विवेक प्राप्त होतो. श्रीगुरूच हे विवेकाला मुख्य कारण आहे. संत तेथ विवेकासने केजे, विवेकाचे ते ओलावा आहे. जयाचा मन ओलावा
असं असल्यामुळे श्रीगुरूंच्यावर आमचा अतीव भर आहे. म्हणजे जरी विवेकाने किंवा विचाराने आत्मज्ञान प्राप्तीने संसार सागरातून आपण तरुण गेलो असलो तरी पण तो विवेक ज्यांच्यामुळे प्राप्त झाला ते श्रीगुरूच त्याचं मूळ कारण आहे. म्हणजे संसार सागरातून तरुण जाण्याचं मुख्य कारणत्व कोणाकडे येत आहे तर ते श्रीगुरूंकडेच येत आहे. म्हणून विशेष अत्यादरो विवेकावरी. असं झालं आता ह्याप्रमाणे मग अन्वय असं होईल ना जी. मग मद हृदयी सद्गुरू जी मनवनी विषय विवेकावरी आत्या आदरू जेणे संसार पुरु तारिलो जी. असं हो. म्हणजे मग काय कुठं अडचण येणार नाही. म्हणजे विवेकाला प्राधान्य जेणे म्हणजे ज्या श्रीगुरूंनीच मला खरं तारून येईल. मग विवेक नाही का पण जे तो विवेक तो काय गुरु हृदयात आहे म्हणून नित्यानित्य विवेकावर आदर आहे जी. किंवा आत्मानात्म विवेकावर आदर आहे. आणि त्यामुळं नित्य श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे तत्वविचार झाला म्हणून संसार सागरातून तरुण गेलो नाही का. त्या दिवशी त्या चत्तर महाराजांचं हेच चिंतन झालं ना. लक्षात आलं ना. नाहीतर असा सरळ केला तर शंका उपस्थित होतात. असा जर केला तर काही नाही. श्रीगुरू हृदयात आहेत म्हणून श्रीगुरूंनीच आमचं मन विवेकाला ओलावा तारण केलं नाही का. म्हणजे ते मन पूर्णपणे विवेकयुक्त झालं. विवेक कोणता देखी जे देहीचा धर्म देही आणि आत्मा आत्मयाच्या ठाई. आणि हा विवेक आम्हाला हे पृथक्करण व्यवस्थित झाल्यामुळं आता आम्ही संसार सागरातून तरुण गेलो. किंवा ते जे श्रीगुरू आहेत ते सामान्य ब्रह्मस्वरूप आहेत. ते विशेष रूपाने विशेष ब्रह्मरूपत्वाने आमच्या हृदयात प्रगट झाले आणि त्याने अज्ञानाचा अंधकार संपूर्ण घालवला आमचा. आणि अज्ञान गेल्यामुळे अज्ञान निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म आहे तेच तुमचं स्वरूप आहे असं त्याने आम्हाला सांगितलं. आणि त्यामुळं आम्ही या संसार सागरातून तरुण गेलो. आणि तरलो म्हणजे आम्ही तरलो नाही तर तारिलो प्रयोजक कर्तृत्व त्यांचंच आहे सगळं आहे की नाही. विवेकासहित वैराग्य ज्ञान प्राप्त असेल आणि ज्याच्याकडे ही समृद्धी असेल त्याला आत्मठेवा प्राप्त होतोच किंवा आत्मठेवा तो काढतोच असा अर्थ आहे. त्याच्याच पाठीमागे एक ओवी आहे. तैसा वैराग्य लाभ झाला वरी सद्गुरूही भेटला जेवी अंकुर फुटला विवेकाचा म्हणून विशेष अत्यादरो विवेकावरी. श्रीगुरूंच्या पासून तो सुद्धा मग श्रीगुरूंच्या पासूनच तो विवेक झाला आहे की नाही. आणि त्याच्यापासून मग संसार सागर तरलो. पण ते म्हणजे पण हे तरलो म्हणजे तारिलो. याचं साक्षात करतो तो श्रीगुरूंकडे आपल्याकडं नाही किंवा आपण केलेल्या साधनाकडं पण नाही का. हा तरी गुरु दाविलिया वाटा येवनी विवेक तीर्थ तटा धुवनिया मळकटा बुद्धीचा तेने. हे सगळं त्यांनीच केलं आहे की. मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादोरू विवेकावरी. श्रीगुरूंच्याच कृपेने या संसार सागरातून आम्ही तरलो गेलो. श्रीगुरूंच्यापासून आम्हाला विवेक श्रवण प्राप्त झालं. म्हणून त्यांच्यापासून प्राप्त झालेला जो विवेक त्या विवेकार अतीव आदर प्रगट केल्यानंतर ज्ञानोबाराय पुढे 2 प्रकारचे दृष्टांत आपल्यासमोर देतात. पूर्ण काम प्राप्त करायचं असेल, पूर्ण तृप्ती व्हायची असेल किंवा जीवनात कोणत्याही प्रकारची इच्छा आता शिल्लक राहायची नसेल तर काय करावं याकरिता पहिल्यांदा उदाहरण देतात. जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीसे फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्रेणीवृत्ती ज्ञानदेव म्हणे. पहिल्या ओळीमध्ये जैसे या पदाने सुरुवात असली आहे आणि दुसऱ्या ओळीमध्ये तैसा मी पूर्ण काम श्रेणीवृत्ती म्हणून या दोन्ही उदाहरणाचा एकत्र विचार करायचा. डोळ्या अंजन भेटे पायाळू व्यक्ती असावा, भाग्यवान असावा, त्याला पुन्हा डोळेही असावे. भाग्यवान पायाळू डोळ्यांनी संपन्न असणारा आणि त्याला जर दिव्यांजन प्राप्त झालं डोळ्या अंजन भेटे ते वेळी म्हणजे अंजन भेटल्याबरोबर दृष्टीसी फाटा फुटे त्याच्या दृष्टीचा विस्तार अधिक होतो. फाटाफुट्या वाक्प्रचार आहे. विस्तार होतो त्याच्या बुद्धीचा. सामान्य स्वरूपाची बुद्धी फक्त वरच्या पृथ्वीच्या पृष्ठभागाला विषय करते
पण अंजन प्राप्त झालेल्या पुरुषाची असणारी पायाळू व्यक्तीची जी काही दृष्टी आहे त्याचा विस्तार अधिक होतो, म्हणजे तो वरच्या पृथ्वीच्या पृष्ठभागाला भेदन करूनही पृथ्वीच्या अंतर्गत असणारं जे निधान आहे त्याला पाहू शकतो. जे पाताळीचेही निधान दावील किर अंजन परी होवावे लोचन पायाळाचे, सदैवानी पायाळा वरिदेव्यांजन होय डोळा, मग देखे जैसी अवलेळा पाताळ धने, ते वेळी दृष्टीसे फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ. कमलाकर महाराजांनी एक प्रश्न विचारला होता, वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. जिथे महानिधी आहे तिथंच पाहावं लागतं का त्याने कुठेही पाहिलं तरी महानिधी सापडतो, असं त्यांनी विचारलं होतं. तर एक पृथ्वीचं नाव आहे वसुंधरा आणि वसु शब्दाचा अर्थ होतो धन. मग धान्याला देखील धन असंच म्हटलेलं आहे, म्हणजे पाण्यालाही धनच असं म्हणतात. किंबहुना पृथ्वीच्या पोटामध्ये जे जे सापडतं ते सगळं निधानच असतं. पृथ्वीच्या पोटामध्ये जे सापडतं, मग हा पायाळू आहे त्याने जिकडेही बघलतो तिकडे त्याला महानिधी सापडतोच. कारण त्याला कदाचित धन सापडेल, कधी पाणी सापडेल किंवा रत्नाचे खाण सापडेल. आणि पृथ्वीच्या पोटामध्ये वसुंधरा आहे ना, वसुंधरा येते अनेक प्रकारच्या रत्नांना जे आपल्या ठिकाणी धारण करते तिलाच तर वसुंधरा असं म्हणतात. म्हणून इथला जो अर्थ आहे वास पाहिजे, त्याने जिकडेही पाहिल तो तिकडे त्याला महानिधीच प्राप्त होतो. असं आणखीन काय सांगता त्याला. मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. आता याच्यामध्ये हे जे उदाहरण आहे हे जर सिद्धांताच्या अंगाने लावायचं ठरलं तर आपण असं विचार करू शकतो, देखे परमात्मा सुखनिधान साधावया योगीजन जेन विसंबती अंजन वन्मेष नेत्री. परमात्मा सुखनिधान आहे, जमिनीच्या पोटामध्ये सापडलेला जो निधान ठेवा आहे तो पाहण्याकरता दिव्यांजन असावं लागतं, व्यक्ती पायाळू असावा लागतो. पण श्रीगुरूंच्या मुखातून प्राप्त झालेलं कृष्णांजन दिव्यांजन किंवा जे ज्ञानांजन आहे ते प्राप्त झाल्यानंतर सामान्य व्यक्ती फक्त पृथ्वीच्या अंतर्गत निधान पाहतो. श्रीगुरूंच्यापासून प्राप्त झालेलं जे अंजन आहे त्या अंजनामुळे जगतामध्ये व्यापक असणारं जे तत्त्व आहे ते कोणालाही विषय होत नाही, त्यालाही तो बघू शकतो. या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्त्वज्ञ संत किंवा तत्त्वज्ञ सतत स्वीकार येते. या तत्वाला ग्रहण करण्याची योग्यता या अंजनामुळे प्राप्त होते. ते अंजन आपल्या बुद्धिवृत्तीमध्ये घालावं लागतं. तत्वार्थीचा पायाळू देखना जो, असा जो पायाळू आहे त्या पायाळू असणाऱ्या साधकाला श्रीगुरूंच्या मुखातून प्राप्त झालेलं तत्त्वज्ञान हे दिव्यांजन प्राप्त झालं तर मग जो निधान पाहतो ते सगळीकडे परमात्मा सुख निधानच त्याच्या अनुभवाला येतं. मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी या रूपाने. वाटेल तो जे तुले वास पाहि ते तुले सुखाची सृष्टी होय, तो म्हणे तेथ राहे महाबोध. हां, असं असल्यामुळं त्यांनी मी परवा वाचलं कुठंतरी याच्यामध्ये असेल की त्यांनी सांगितलं ह्या दृष्टांत आहे ना, इथं पायाळू काय त्यांनी सांगितलं की जरी दिव्यांजन डोळ्यामध्ये घातलं तरी त्याला पायाळू पाहिजे तर त्याला प्राप्त होईल. या ठिकाणी पायाळू नाही सांगितलं, फक्त म्हणजे श्रीगुरूंचं वस्तू सामर्थ्य शक्ती नवलक आहे. त्यांनी फक्त दिव्यांजन घातलं की तरी त्याला जिकडं पाहिजे तिकडं त्याला महानिधी, खरा महानिधी कोण आहे? परमात्माच आहे. तो महानिधी जेथे जेथे काल तो अभंग होता ना, तर जेथे जेथे मन जाय तेथं नागनाथ आहे. जिकडं पाहिजे तिकडं त्याला परमात्मा दर्शन होतं. म्हणून वास पाहिजे तेथं प्रगटे महानिधी. या ठिकाणी गुरूंचं महात्म्य असल्यामुळं साधकाचा अधिकारी पुरुषालाच ते होतं हे पण नाही. याचं गुरुजींच्या कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, श्रीगुरु निवृत्ती राहे मार्ग दाविला स्वज्वळ, बापरुक्मा देवरू विठ्ठलू दिनाचा दयाळ. असं म्हणजे हे तिथं अधिकार जेव्हा सांगायचं तेव्हा तसं सांगतील, परी तेथं व्हावे लोचन पायाळाचे. पण इथं सांगत असताना याचं सगळं साक्षात कर्तृत्वच कोणाचं आहे? श्रीगुरूंचं आहे. म्हणून फक्त त्यांचं काम काय आहे? अंजन डोळ्यामध्ये श्रीगुरूंनी घातलं की वास पाहिजे तेथं प्रगटे महानिधी. म्हणून या ठिकाणी अधिकाराचं सुद्धा हे नाही किंवा त्याची तो पायाळूच पाहिजे असं नाही. गुरुनी कृष्णांजन घातलं की त्याला सगळीकडं ब्रह्मदर्शन होऊ शकतं, कारण तो म्हणे तेथं आहे महाबोध. त्यांचं हे वस्तू सामर्थ्य आहे. हां, भागवतातली असं बहुतेक ज्ञानेश्वरीत भागवत
हां, तर ते काय ते त्याच्यात आहे, सगळी पृथ्वी जरी भरलेली आहे पण पायाळू नसलं तर त्याला दिसत नाही, अशा अर्थाचं आहे ते होईल. हां, म्हणजे पृथ्वीमध्ये सगळीकडेच निधान आहे, पण पायाळू नाही. पायाळू असेल तर मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी. जैसे डोळ्या अंजन भेटे तेवेळी दृष्टीशी फाटा फुटे. मग जर वास पायाळू असला जरी तो पुरुष, तर त्याला कुठेही नाही दिसणार, जिथं असेल तिथं दिसेल. पण माऊली म्हणतात वास पाहिजे तेथ प्रगटी. हे जर म्हणायचं असेल तर श्रीगुरूंची कृपा जर झाली असेल तर त्याला जिकडं पाहिजे तिकडं महाबोध निधीच मिळेल. कारण खरं महानिधी दुसरा असूच शकत नाही. महानिधी फक्त परमात्मा स्वरूपच आहे, ते मिळतं. त्या भूमिकेवरून माऊलींचं ओवी जशी आहे तशी लागल जी. हां, नाहीतर मग दुसरीकडं तरी वास पाहिजे तेथं प्रगटे महानिधी असं. दृष्टीचे फाटाफुटे म्हणजे इतका विस्तार होतो की आता दिसतो हा तैसा नव्हे सर्व दिशा व्यापक, सर्वत्र परमात्मा दर्शन होतं. जी. आहे की नाही? त्या दिवशी त्या स्वामीजींनी सांगितलं ना, पहिल्यांदा त्याला परिच्छिन्न रूपात आपलं इष्ट म्हणून सगुण साकाराचं दर्शन आहे. हळूच ते सगुण निराकारात परिणत होतं आणि हळूच ते पुन्हा निर्गुण निराकारात प्रविष्ट होतं. म्हणजे जिथं पाहिल तिथं त्याला ही जी त्याची दृष्टी आहे ती व्यापक होत जाते. दृष्टीशी फाटाफुटे, फाटाफुटे म्हणजे त्या दृष्टीचा विस्तार होतो. विस्तार होतो म्हणजे पहिल्यांदा ते विस्तारितच तत्व आहे, विस्तृतच आहे, निरपेक्ष विभू व्यापकच आहे. पण याला मात्र परिच्छिन्न रूपात दिसत होतं. पण आता त्याला दृष्टीला फाटा फुटला, त्याला सगुण साकारात, त्याला सगुण निराकार दिसायला लागलं. पण हा पूर्ण विस्तार नाही, तो त्याला निर्गुण निर्विकार स्वरूपात सर्वत्र जेथे जेथे जाय म्हण आणि तेथे तेथे अधिष्ठान. मग त्याला दृष्टीची फाटाफुटे आहे की नाही त्याला, असं म्हणता येईल. म्हणजे आहे या रूपात ह्या ओवीचं असं. बरोबरचा विषय व्यापक तत्वाविषयीच वर्णन केलेलं आहे. त्यामुळं हे व्यापक ब्रह्मतत्व त्याला आत्मत्वाने सुपरिचित होतं, नाही का. म्हणजे हा अर्थ केला तर सगळ्यात व्यवस्थित चांगलं. मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. कमलाकर महाराजांची शंका एकदम उत्तम आहे. जी. जिकडेही तो दृष्टी क्षेप टाकतो तिथे त्याला महानिधीच प्रगट होतो. परमात्मा सुखनिधान प्राप्त होतं. परमात्म्याला तो गवसणी घालू शकतो, इतक्या त्याच्या बुद्धीचा किंवा दृष्टीचा विस्तार होतो. आता हा पहिल्या ओळीमध्ये दिलेलं जे अंजन आहे ते पायाळू व्यक्तीला प्राप्त होतं. तिथे पुन्हा अधिकाराची काय आहे, थोडीशी भावना आहे, म्हणजे पायाळू असावा लागतो. पुढच्या दृष्टांतामध्ये चिंतामणी आहे, तिथे चिंतामणी कोणालाही प्राप्त होऊ शकतो. का चिंतामणी आलिया हाती, भाग्यवानच असावा लागेल. चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम असे निवृत्ती ज्ञानदेव म्हणे का. अथवा चिंतामणी हा आलिया हाती, हाती आलिया पुन्हा वाक्प्रचार आहे. हातात येणं म्हणजेच प्राप्त होणं, हस्तगत होणं, स्वामित्व, आपल्या मालकीचा होणं. चिंतामणी आलिया हाती, चिंतामणी, कामधेनू, कल्पतरू हे महत्त्वाचे काय आहे उदाहरण आहेत. इच्छित वस्तू प्रगट करण्याचं सामर्थ्य, पूर्णत्व देण्याचं सामर्थ्य यांच्या ठिकाणी आहे. चिंतामणी नावाचा एक मणी रत्न हाती आलिया आपल्या हस्तगत झाल्यानंतर नेहमी नित्य निरंतर अखंड काय घडतं, विजय वृत्ती मनोरथी. मनोरथ म्हणजे मनाच्या असणाऱ्या कल्पना, ज्या ज्या मनाच्या कल्पना प्रगट होतात, जे मनाचे संकल्प उद्भूत होतात, ते मनाचे संकल्प म्हणजे उत्पन्न होतात आणि मावळतात असं कधी घडत नाही. संकल्प निर्माण झाला की तो संकल्प निर्माण झाल्याबरोबर विजय वृत्ती, नेहमी ते संकल्प विजयी होतात. पुढे भक्तराज अर्जुनांनी भगवंताच्या संबंधाने मनोरथ झाले विजयी माझे असा भाव प्रगट केलेला आहे. माझ्या मनातला जी काही इच्छा आहे ते सगळे मनोरथ विजयी झाले. का बरं? परमात्म्याचं दर्शन झाल्यामुळे. किंवा दुसरा भाव आहे परमात्मा आमच्या स्वाधीन झाल्यामुळे. आम्ही जसं म्हणतो तसं परमात्मा श्रवण करतो आहे, आज्ञापालन करतो आहे, उपदेश करावं म्हटलं तर उपदेशही करतो आहे. रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा असं म्हटलं तेही तो ऐकतो आहे. हे मनोरथ झाले विजयी माझे. वैकुंठवासी गुरुवर्य घुलेबाबा सांगायचे, असाच आपला मनोरथ असावा आणि तोही विजयी व्हावा. पण सदा विजय वृत्ती मनोरथी, मनाच्या कामना, संकल्प, भावना हे नेहमी विजयी होतात, परिपूर्ण होतात. चिंतामणी नावाचा असणारं रत्न आपल्या हातात आल्यानंतर हे झालं उदाहरण. तैसा त्याप्रमाणे
मी पूर्णकाम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. मी ज्ञानदेव श्री निवृत्ती पूर्णकाम. ज्ञानोबा असं म्हणतात, मी ज्ञानदेव आहे, परंतु मी ज्ञानदेव झालो ते निवृत्तीनाथांच्यामुळे, पहिला भाव. आणि मी पूर्ण काम झालो तेही निवृत्तीनाथांच्यामुळे. दोन भाव घेता येईल आपल्याला. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. असा जो ज्ञानदेव आहे तो तत्वज्ञानाचा ठावो, ज्ञाना तेनेची आवो, हे असो तो देवो ज्ञानभक्त. असा जो ज्ञानदेव आहे, ज्ञान त्यांचा भक्त आहे आणि हे देव आहेत. असा जो ज्ञानदेव ते निवृत्तीनाथांच्यामुळेच मी झालेलो आहे. किंवा पूर्ण काम, जीवनातल्या सगळ्या इच्छा ज्या परिपूर्ण झाल्या, सगळ्या इच्छा पूर्ण होतात आत्मप्राप्तीकरिता. आत्मप्राप्तीमध्ये पंचदशी कारण याचा विस्ताराने विचार चिंतन केलेला आहे. जे ब्रह्मानंद नावाचे प्रकरण आहे त्यामध्ये ज्यांना आत्मतत्व ब्रह्मरूपाने अवगत झालं त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात याचा विस्तार केलेला आहे. किंवा भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये हा विचार सांगितला, आपूर्यमानमचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशंती यद्वत तद्वत कामा यम प्रविशंती सर्वे सशांती मापनोते न काम कामी. महापुरुषांना ब्रह्मतत्व प्राप्त झाल्यामुळे त्या आनंदामध्ये जगतातले सगळेच आनंद समाविष्ट होतात. आणि हा आनंद प्राप्त झाला तर खऱ्या अर्थाने तो पूर्ण काम आहे. किंवा जिथं पूर्ण कामता असते अनेक इच्छा संभवतच नाही. पूर्ण कुंभो नैव करोति शब्दम. पूर्ण पाण्याने भरलेला जो कुंभ असतो तो ज्याप्रमाणे शब्द करत नाही, तसा ज्याच्या अंतकरणामध्ये परिपूर्णता प्राप्त झाली आत्मलाभामुळे तो जगतातल्या कोणत्याही पदार्थांची इच्छा करत नाही. आत्मलाभासारिखे जो गोमटे काहीच न देखे, मनोनी भोग विषेखे हरिखे ना. जो विशेष प्रकारचे भोग प्राप्त झाले तरी जो हर्षित होत नाही, याचा अर्थ हा पूर्ण काम झालेला आहे. किंवा जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवनाते पाबळे म्हणे, तो केवी रंजे पालवणे भिल्लांचेनी. जो अमृता तेठी ठेवी, तो जैसा कांजीन सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. स्वसुखाचा अनुभव ज्याला प्राप्त झाला तो जगतातल्या रिद्धी आणि सिद्धींचा असणारा ऐश्वर भोगण्याची इच्छा करत नाही, कारण तो पूर्ण काम झालेला आहे. आणि ही पूर्ण काम अवस्था, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख प्रदान करणारी अवस्था कशामुळे प्राप्त होते तर पूर्ण तत्व प्राप्त झाल्यामुळे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अशा प्रकारचं पूर्णतत्व प्राप्त झालं ज्याच्यामध्ये अपूर्णता कोणत्याच प्रकारची नाही, असं तत्व प्राप्त झालं तरच तो पूर्ण काम होतो. यस्त्वात्मतिरे रतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. ही जी भावना आहे ही देखील पूर्ण काम अवस्थेचंच लक्षण प्रगट करणारी आहे. आणि हे सगळं होतं कुणामुळे? श्री गुरु निवृत्तीनाथांच्यामुळे झालं. तैसा मी पूर्ण काम, कोणत्याच प्रकारची कामना आता अंतरात राहिली नाही. श्री निवृत्तीनाथांच्यामुळे हा भाव प्राप्त झाला. ज्ञानदेव म्हणे. या प्रस्तुत ओळीमध्ये ज्ञानोबा यांनी आपल्या जीवनातला एक अनुभूती प्रगट भाव प्रगट केलेला आहे. बाबा काय सांगायचं? आणि तो चिंतामणी झाली आहे ती सदा विजय वृत्ती मनोरथी. मनोरथ म्हणजे आपण जे जे मनाचे संकल्प करू ते पूर्ण होतात, आहे की नाही? मग ते चिंतामणीलाच घ्यावं आणि पूर्ण काम व्हावं. तर हे कार्य चिंतामणी नाही का करू? नाही. चिंतामणी चिंतन, मनामध्ये चिंतन केलेल्या पदार्थाला जरी देत असला तरी नाथ महाराज सांगतात तो चिंता वाढवतो. आणि श्रीगुरु हे असे चिंतामणीच आहे. अचिंत चिंतन चिंतामणी असं ज्ञानोबा चिंतन करतात. जे अचिंत्य चिंतामणी, ज्या परमात्मा वस्तूचं कोणत्याही प्रमाणाच्या द्वारे मनाच्या द्वारे चिंतन करता येत नाही, अशा अचिंत्य असणाऱ्या वस्तूचंही प्राप्ती करून देणारे हे श्रीगुरु चिंतामणी आहेत. चिंतामणीपेक्षा जास्त श्रेष्ठ आहे ते. उपमा द्यायची म्हणून दिली, ही उपमा पुरेशी होत नाही श्रीगुरूंना, परंतु हे अपूर्ण आहे. ते उपमान आणि उपमे हे दोन्ही तुल्य बल आहेत असं नाही. आपल्याला फक्त एक दृष्टांत म्हणून ही उपमा होतं. कारण चिंतामणी चिंता वाढवत राहतो. आणि चिंता काय संतांचे देणे कल्पतरुहनी दुने परिसा परिसा अगाध देणे आणि चिंतामणी ठेंगणा. ते काय करतात, आपण जे पदार्थ मागू ते देतील, पण तो कल्याण आहे का अकल्याण आहे वगैरे हे पण सांगणार नाही. आणि पूर्ण होता तर तुम्ही मागतच राहणार. आणि सगळ्या वस्तू भौतिक देणार. अभौतिक असणारी परमात्म तत्व देण्याचं सामर्थ्य चिंतामणीच्या ठिकाणी नाही. ते
फक्त त्याला म्हटलेलं आहे की फक्त तो जे विजयवृत्ती मनोरथी, मनोरथांची विजयवृत्ती म्हणजे विजयाचं विद्यमानत्व, म्हणजे विजयाची प्राप्ती करून देतो तो. परंतु त्या ठिकाणी तो द्वैताचा समूळ उच्चाटन करण्याचं किंवा अज्ञान नाशाचं किंवा अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध हे फक्त दृष्टी श्रीगुरूच देऊ शकतात, आहे की नाही याच्यामध्ये. कारण पूर्ण काम कशाने होईल? ज्ञानदेव म्हणे, आहे की नाही. जर मनुष्य निवृत्तीदास होईल तर तो ज्ञानदेव होईल आणि तर तो पूर्ण काम होईल, आहे की नाही. हे सगळं श्रीगुरूच करू शकतात, दुसरं कोणी नाही. म्हणून हे जरी दृष्टांत असेल तरी ते दृष्टांताची हे उदाहरणं त्या श्रीगुरूंना लागू होत नाहीत कोणती. चिंतामणी ठेंगणा, चिंतामणीची उपमा त्रुटीपूर्ण आहे. हां हां, श्रीगुरूंची कृपा झाल्याशिवाय आत्मतत्व प्राप्त होऊ शकत नाही. चिंतामणी जड ही आहे, चिंता वाढविणारा आहे. हां, ते एक आहे. पुन्हा चिंतामणी हे गेलं तर दुसरं पाहिजे, दुसरं गेलं तिसरं. चिंतामणी येऊन काय मनुष्य चिंतामुक्त होतो काय? नाही. फक्त त्या इच्छिलेली वस्तू देतो का चिंतेतून मुक्त करतो? चिंतेतून मुक्त करता नाही. म्हणून या ठिकाणी ते श्रीगुरू जे आहे ते अचिंत्य चिंतामणी, चिंतन करता येत नाही. कारण का? कशाची इच्छाच ठेवीत नाही आणि पूर्ण काम झालं. काम नाही झालो पाहिजे रिकामा, अवाप्त सकळ काम असं करून टाकतात. ते हा अवाप्त सगळं काम म्हणजे त्याच्या सगळ्या कामना पूर्णच झालेल्या आहेत. आता त्याला काहीच अवशिष्ट राहिलं नाही. आत्मानं चेद विजानीयात अयमस्मीति पुरुषः किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरित. ही आहे पूर्ण काम अवस्था. ही पूर्ण काम अवस्था की मला काही कर्तव्य उरलेलंच नाही. चिंतामणी चिंताही वाढवितो, जडही आहे. श्रीगुरु चिंता नष्ट करतात आणि चेतन आहेत. चेतना चिंतामणीचे गाव. चैतन्य चिंतामणी येतो, चिद्रूप चिंतामणी, हे जड चिंतामणी. तैसा मी पूर्ण काम. श्रीगुरु नाही का तुमचे मनोगत पूर्ण करणार. आपण तर पार आपल्याला सवय लागली, गुरुच्या कृपेने हे झालं, गुरुच्या कृपेने ते झालं. तर तो ज्ञानेश्वरीचा विषय नाही. इथं ते त्यांच्या तपस्येचं फल आहे, ते देऊ शकते. तपाचं फल नाही, ज्ञानाच्या फलाचा विचार चालू आहे. ज्ञानाच्या फलाचा विचार चालू आहे. कितीतरी ग्रंथ असे आहेत आपल्या मराठीत संस्कृत की त्यांच्या वाचनाने अमुक एक फल होतं असं पुराणाधिकांमध्येही वर्णन केलेलं आहे. त्या फलात ज्ञानेश्वरी हा इथं ऐश्वर कशाचं आहे? ज्ञानाचं ऐश्वर सांगणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. त्यामुळे इथं ज्ञानाचं चाललेलं आहे, आत्मज्ञानाचं महत्त्व आहे. त्यामुळे इथे ह्या वृद्धी सिद्धी वगैरे याचं काही नाही, नाही का? इथं फक्त विचार आहे का तुम्ही असं पण म्हणू शकता, पण तुम्ही चिंतामणी सांगता हा तरी कुठे आहे? ऐक नाही. कल्पतरू त्याचा कोणाला अनुभव आहे? ऐक नाही. तर हे साहित्यामध्ये केलेल्या कल्पना आहेत म्हणून आम्ही दृष्टांताला घेतल्यात. एवढं ते खरं खोटं वगैरे त्याचा सुद्धा विषय नाही. साहित्यामध्ये चिंतामणी सांगितलेलं आहे, उपमा मोठी आहे म्हणून साहित्यामधली ही उपमा ज्ञानोबारायांनी आपल्याला स्वीकारली. चिंतामणीची किंवा कल्पवृक्षाची किंवा तिसरी कल्पना कामधेनू. हे कामधेनू कोणी पाहिली? काहीच नाही. परंतु हे ज्या संकल्पना आहेत ह्या साहित्यातल्या उदात्त कल्पना आहेत, संकल्पना आहेत. त्याचे उदाहरण म्हणून इथं घेतलं आहे. एवढाच घ्यायचं, त्याच्यापेक्षा जास्त विचार करायचा नाही. तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. निवृत्तीनाथांच्या कृपेने पूर्ण काम अवस्था आता कोणत्याही प्रकारची कामना राहिली नाही असं ज्ञानोबाराय स्वतःची अनुभूती प्रगट करतात. आणि अनुभूती प्रगट केल्यानंतर म्हणोने जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. या ओवीच्या प्रारंभी म्हणोनी या पदाचा ज्ञानोबाराय प्रारंभाने विचार करतात. आणि म्हणोनी हे जे पद येतं तेव्हा ते पाठीमागे बरीच परंपरा सांगत असतं. म्हणोनी शरण जावे याच्या पाठीमागे काहीतरी परंपरा घ्यावी लागते. आता या ओवीच्या प्रारंभी म्हणोनी हे पद जे आलं पाठीमागची परंपरा लक्षात घ्या. जेने तारिलो हा संसार पुरू, संसार सागरातून तरुण जायचं आहे म्हणून पहिलं कारण. दुसरं कारण
महानिधी हे दुसरं कारण, पूर्ण काम व्हायचं आहे हे तिसरं कारण. या 3 कारणामुळे अनुभूती प्रगट झालेली आहे. म्हणजे संसार सागरातून तरून जायचं असेल म्हणून जाणतेने गुरु भजिजे, वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. सर्व जगतामध्ये व्यापक परमात्म तत्वाची अनुभूती घ्यायची असेल म्हणून जाणतेनं गुरु भजिजे, आणि पूर्ण काम व्हायचं असेल, पूर्ण अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल म्हणून जाणतेनं गुरु भजिजे. आणि चौथं कारण माझी स्वानुभूती आहे. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे म्हणून जाणतेनं गुरु भजिजे. ज्ञानोबा म्हणतात ही सगळी अनुभूती माझ्या जीवनात प्रगट झालेली आहे म्हणून जाणतेने गुरु भजिजे. दुसरीकडे एक पाठ आहे जाणतेनो. हा तेनो शब्द बरेच जण असं म्हणतात की गुजराती भाषेमधला आहे. त्या गवळणी आहे ना 5 भाषेतल्या, कानडी, गुजरणी, कोकणी, मुसलमानी, अशा प्रकारे. तर जेनो काम तेनो करो या भाषेमध्ये जाणतेनो असा शब्द असेल कदाचित. ते गुजराती भाषेतला शब्द आहे. संबोधन. हां, शांताराम गुरुजींनी लिहिलंय त्यांनी ते लिहिलंय ना, म्हणून जाणतेनो पाठ. म्हणजे हे ज्ञात्यानो नाही तर जाणतेनो म्हणजे मुमुक्षुनो. मुमुक्षु म्हणून हे अहो मुमुक्षु हो असं त्यांनी याच्या ठिकाणी संबोधन घेतलं. म्हणजे मग काय गुजराती भाषेचा याचा काही संबंध नाही. संबोधन घेतल्यावर हे जाणत्यानं म्हणजे ज्ञात्या असल्या ज्ञात्यांना कशाला सांगायचं तर कधी कधी मुमुक्षुला जाणता असं म्हटलं जातं. आणि तो जाणता आहे इतर लोकांच्या मानाने तोच खरा जाणता आहे की ह्या संसाराचा प्रसंग परित्याग करून आपल्याला खऱ्या वस्तुस्थितीनं आपल्या आत्मत्वाची प्राप्ती व्हावी म्हणून जो प्रवृत्त झाला तो मुमुक्षू आहे ना. आणि त्या मुमुक्षूला जाणता म्हणतात, कारण आजचा मुमुक्षू उद्याचा जाणताच आहे, ज्ञाताच आहे म्हणून त्याला सांगतात. याच्यातून एक विशेष गोष्ट आहे की ज्ञानेश्वरीचं एक बीज आहे की ज्ञानोबरायांना स्वात्मानुभूती आहे आणि ती स्वात्मानुभूती मुमुक्षूंना देण्यासाठी त्यांची प्रवृत्ती आहे. म्हणूनच आपण माऊली म्हणतो. म्हणून लगेच सुरुवातीला सांगतात हे जाणत्यानो म्हणजे मुमुक्षुनो. या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? मुमुक्षू आहे, जाणता, ज्ञाता पुरुष आहे. ज्ञाता म्हणजे ज्ञानाची इच्छा करणारा. आणि मग त्याला सावध करून सांगतात दुसरं काही करू नका, हे मुमुक्षु हो जाणतेनो गुरु भजिजे, नाही का, त्या श्रीगुरूंची सेवा करा, श्रीगुरूंचं भजन करा असं सांगतात. त्यांचं शरणागत व्हा. जाणतेनो आणि जाणतेने गुरु भजिजे म्हणजे कोणत्याही मुमुक्षुनी गुरुचं भजन करावं. पण इथं म्हणजे त्यांना जणू काय त्याला आज्ञा करतात, जर तुम्ही मुमुक्षु असाल तर तुम्हाला काय केलं पाहिजे? श्रीगुरु सेवाच केली पाहिजे. हे साधन आहे त्याला. असं इतके केली पाहिजे का यथा देवे तथा गुरव आणि तसे येते कथिता यथा प्रकाशनते महात्मना. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. पाठीमागे 4 कारणांचा आपण विचार करून आलो. म्हणून हे पद पाठीमागे कारण परंपरा आपल्याला दाखवित असतं. संसार सागरातून तरून जायचं आहे, वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी, ही अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे, जीवनामध्ये पूर्णकाम अवस्था प्राप्त करायची, आणि माझी अनुभूती आहे म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. या 2 चरणामध्ये ज्ञानोबाराय संपूर्ण अनुबंध चतुष्टय सांगतात. अनुबंध चतुष्टय सांगत असताना अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध या 4 गोष्टींचा समावेश करावा लागतो. जाणतेने इथे अधिकारी सांगितलेला आहे, गुरु भजिजे हा विषय आहे, कृतकार्य होईजे हे प्रयोजन आहे. या 3 गोष्टी लक्षात आल्या की संबंध आपल्याला घरी जाऊनही लावता येतो. ते जाणतेने गुरु भजिजे या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. जाणत्या पुरुषाने श्रीगुरूंची सेवा करावी. जाणता कोणाला घ्यायचं तर जाणता पाठीमागच्या ओव्यांच्या अर्थातूनच आपल्याला घेता येईल. जाणता कोण आहे? ज्ञाता कोण आहे? जो परिपूर्ण ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला तो ज्ञाता इथं घ्यायचा नाही, तर जिज्ञासू मुमुक्षू घ्यायचा. संसारपुरातून किंवा संसार दुस्तर आहे याची जाणीव ज्याला झालेली आहे आणि तरुण जाण्याची इच्छा तो जाणता घ्यायचा. किंवा ज्याला पूर्ण काम व्हायचं आहे तोही जाणता आपण घेऊ शकतो. किंवा उद्धाराची इच्छा करणारा तो जाणता आहे. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. किंवा कर्म आणि उपासना, विचारसागराच्या दुसऱ्या तरंगामध्ये हा विचार आलेलाच आहे. तिथे विषयी, पामर, जिज्ञासू आणि मुक्त याचे यावत मनुष्य मात्रामध्ये 4 प्रकार केले, तर राहतापैकी राहिला जिज्ञासू असा विचार केलेला आहे. म्हणजे विषयी आणि पामर यांना जरी परमात्मा सुखाची अभिलाषा असली तरी पण ते शास्त्रसंवादी मार्गाकडे प्रवृत्त होऊ शकत नाही.
मुक्ताला शास्त्र कोणत्याही प्रकारचं विधान सांगत नाही. मग इथे राहिला तो आहे फक्त जिज्ञासू, तो जाणता या पदाने घ्यायचा. त्याने काय जाणलेलं आहे? आपण आतापर्यंत अनेक कर्माचरण केलं. कर्माचरण करत असताना फार झालं तर स्वर्गातलं ऐश्वर प्राप्त होतं सकाम भावनेनं. निष्काम भावनेनं जर आपण कर्माचरण केलं तर अंतकरणाची शुद्धी प्राप्त होते. उपासना केल्यानंतर वैकुंठादी लोक प्राप्त होतात किंवा चित्ताची स्थिरता प्राप्त होते. पण स्वस्वरूपानुभूतीची आहे ती श्रीगुरूंच्याच माध्यमातून त्यांच्या चरणकमलाची सेवा करूनच प्राप्त होऊ शकते. नान्यहा पंथा विद्येत्याय नाय असं ज्याने जाणलं तो जाणता या ठिकाणी घ्यायचा. म्हणून त्या जाणत्या पुरुषाने गुरु भजिजे श्रीगुरूंची सेवा करावी. भजिजे भज सेवायाम सेवा करावी, श्रीगुरूंची सेवा करावी, बाकी अन्य कोणाची सेवा करू नये. पाठीमागं आपण वाक्य आत्ताच उच्चार केलं नाही. देवाच्या सेवेमध्ये अदृष्ट फल प्राप्त होईल, श्रीगुरूंच्या सेवेमध्ये दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही फलाची प्राप्ती होईल. म्हणून साधकाला श्रीगुरूच सेव्य आहे आणि नाही. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु. कारण त्याच्याकरता श्रीगुरूच हे देव आहे. गुरुदेव म्हणतात श्रीगुरु किंवा उघडे परब्रह्म श्रीगुरूची मूर्ती. ईश्वराची सेवा सोपी आहे का गुरुची सेवा सोपी? हा, तशी गुरूंची सेवा कठीण आहे. कठीण ती करायला सांगतात. सोपं सांगा ना. त्याला सोपं सांगा म्हणलं तुम्ही म्हणता नान्य हा पंथा विद्येते आहे, नाही दुसरा कोणताच नाही. आणि हा जाणता आहे ना, हा जाणता आहे. मग तो कठीण सेवा करण्याकरताही तयार आहे, तत्पर आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराः संयतेंद्रियाः. हे तो करू शकतो. नव्हे गुरुदास संसारिया ते करू शकतो. हा म्हणून जाणतेने गुरु भजिते श्रीगुरूंचीच काया वाचा मनाने सेवा करावी. कर्मठाला शास्त्र सेव्य आहे, भक्ताला ईश्वर सेव्य किंवा देव सेव्य आहे आणि साधकाला श्रीगुरु सेव्य आहे, श्रीगुरूच सेव्य आहे. आणि देवाची सेवा सोपी असं कसं काय? काय हा हा, कारण तर देव काय सांगत म्हणत नाही, काही नाही, असं करा तसं करा. आता थंडीच्या दिवसात जरी तुम्ही सकाळी बर्फाचं पाणी घातलं तर तक्रार नाही, गुरु शंक करणार. जाणतेने गुरु भजिजे जाणत्या पुरुषाने जिज्ञासू साधकाने श्रीगुरूंची सेवा करावी. सेवा पुन्हा 3 प्रकारची: कायिक सेवा, वाचिक सेवा आणि मानसिक सेवा. मानसिक सेवा करत असताना श्रीगुरूंचं ध्यान करावं. हृदयशुद्धीच्या आवारी आराध्य निश्चळ धूर करी, मग सर्व भावेसी परिवारी आपण होय. आचार्योपासनम या पदामध्ये ज्ञानोबा यांनी श्रीगुरूंची सेवा नवविधा भक्ती प्रगट केलेली आहे. तर मानसिक चिंतन करणं ही श्रीगुरूंची मानसिक सेवा आहे. वाचिक सेवा करत असताना गुरुनामा जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरुवाक्या वाचूने शास्त्र हाती न शिवे, अस्वलाची या परी गुरुनामाचा जप करी, ह्याही वाचिक सेवा. कायिक सेवा करत असताना आपलं संपूर्ण शरीर भाव त्यांना समर्पण करणं, शरीर त्यांच्याकरता उपयोगी पडणं जिवंत असेपर्यंत ही कायिक सेवा आहे. आणि देह पडल्यानंतर देखील पंचमहाभूत शरीरात असणारे हे पंचमहाभूतामध्ये विलीन करून ये शरीरेची माती मेळवीन ती एक क्षती, जेत श्रीचरण उभे ठाते श्री गुरूंचे. अशी पंचमहाभूतामध्ये पंचमहाभूतांचं तत्व समाविष्ट करून तीही सेवा करणं कायिक सेवा आहे. वाचिक सेवा, मानसिक सेवा आणि श्रीगुरूंच्या मनाप्रमाणे आचरण करणं शुद्धचर्या आहे. संतांचे पूजन, लागतची धन नाही वित्त, ही सर्वात मोठी सेवा आहे. श्रीगुरूंना जे मनाप्रमाणे आवडतं, स्वामीची या मनोभावा न चुकीचे, हेची परमसेवा ही सर्वात मोठी सेवा आहे. जाणत्या पुरुषांनी तशीच सेवा करावी. त्याने गुरु भजिजे या सेवेचा लाभ काय प्राप्त होईल? कृतकार्य होईजे, कृतकृत्यता प्राप्त होईल. अर्थात जीवनामध्ये अन्य काही करावं ही भावना शिल्लक राहणार नाही. जोपर्यंत आपण काहीतरी कार्य करावं, काहीतरी कर्माचरण करावं, अंतकरणात जोपर्यंत ही भावना आहे तोपर्यंत पूर्णता नसते. आणि पूर्णता झाली तर मग काही करण्याची पुन्हा भ्रांतीच पडत नाही. तृप्ती झाली आज ऐसी साधने सरती आपैसी, देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. आत्मतुष्टी प्राप्त झाली तर मग कर्माचरण करण्याची गरज नाही. याकरिता उदाहरण देतात. एखाद्या व्यक्तीने स्वयंपाक केला आणि स्वयंपाक करून तो स्वतः सेवन केला, तृप्ती झाली, आता पुन्हा स्वयंपाक करण्याच्या भानगडीत तो पडत नाही. नवे नवे भांडीसुद्धा घासत नाही उद्यापर्यंत. तृप्ती झालेली आहे ना आता. सकाळचं विसळतो तसंच घेऊन जातो.
तृप्ती झालेली आहे. देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. आत्मतुष्टी प्राप्त झाली तर मग कर्म करण्याची गरज नाही. कृतम कृत्यम प्रापनीयम प्राप्तमित्येव तुष्यती. आणि विषयांच्याद्वारे प्राप्ती होणारी जी काही तृप्ती आहे हे सांकुशा तृप्ती आहे. सांकुशा विषयी तृप्तीर रियम तृप्तीर निरंकुशा. ही जी तृप्ती प्राप्त होते आहे श्रीगुरूंच्या सेवेने कृतकार्यता प्राप्त होते आहे. या तृप्तीमध्ये आता निरंकुशा तृप्ती आहे. यासारखा लाभ कोणता नाही आणि यापेक्षा मोठाही लाभ कोणता नाही. यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकम ततः. दुसरा कोणता लाभ नाही, अपरम लाभम नाही आणि अधिकम ततः न, त्यापेक्षा अधिकही कोणता लाभ नाही. असा एक समान एकमेवाद्वितीय असणारा लाभ जो प्राप्त होतो त्यामध्येच कृतकृत्यता आहे. ही कृतकृत्यता प्राप्त होते श्रीगुरूंच्या सेवेने. मनोनी ज्ञानी या पुरुखा कृत्य करू सरले देखा. ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. ज्ञानी पुरुषाला आता कर्म करण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही. तो कर्माचरण करत नाही. कर्माचरण करत असेल तर तो तत्ववित म्हटला जात नाही. ते ज्ञानामृतेन तृप्तश्च कृतकृत्यश्च योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न स तत्ववित. जे तो आत्मबोधी तोषला तरी कृतकार्य देख झाला. म्हणून सहज सांडवला कर्मसंगा. कर्मसंग त्याच्याकडून सहज टाकल्या गेलेला आहे. हे सहज घडलं पाहिजे. त्याकरता ज्ञानोबाराय उदाहरण देतात. एखाद्या केळीच्या झाडाला जर तो केळीचा परिपक्व घड लागला तर ती केळीचा जो वृक्ष आहे तो आपोआप उन्मळून पडतो. फळली केळी उन्मळे तैसे आत्मलाभे प्रबळे. जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे त्याची क्रिया हळूहळू आपोआप बंद होऊन जाते. कृतकार्य होईजे. संसार सागरातून तरून जायचं आहे तरी श्रीगुरूंची सेवा करायची. पूर्ण काम अवस्था प्राप्त करायची तरी श्रीगुरूंची सेवा करायची. कृतकृत्यता प्राप्त करायची आहे. ज्याकरता मानवी देह प्राप्त झाला ते कार्य याच जीवनात करायचं आहे. कृतम कृत्यम जे करायला पाहिजे होतं ते केले आहे. अशी कृतकार्य अवस्था प्राप्त होण्याकरता श्रीगुरूंची सेवा करावी. अन्य कुणाची सेवा करूच नये. कृतकृत्य झाला तरी तो सेवा करू शकतो. कारण 3 गोष्टी कायम यावत जीवोत्रयो वंद्या वेदांत गुरुरीश्वराहा. अगोदर या 3 गोष्टी कायम आपल्याला वंदनीय आहे. जोपर्यंत श्वास आहे आपल्या शरीरामध्ये तोपर्यंत वेदांतशास्त्र वंदनीय आहे, श्रीगुरू वंदनीय आहेत आणि ईश्वरोपासना ही देखील वंदनीय आहे. शास्त्राचरण का करावं? वृत्तीबहिर्मुख होण्याचा प्रसंग येणार नाही. श्रीगुरूंची सेवा करावी, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख प्राप्त होईल. आणि ईश्वरोपासना करावी, जीवनमुक्तीचं विलक्षण सुखही प्राप्त होईल आणि सहज लोकसंग्रह देखील होईल. याकरता या 3 गोष्टी त्याने कायम कराव्या. सुरुवातीला तत्त्वज्ञान प्राप्त होण्याकरता आणि नंतर कृतज्ञत्वाचा आळा आपल्यावर येऊ नये याकरता. आणि मग ज्ञानी पुरुषाकडून ते उच्छेद होणार नाही. कारण अगोदर भरपूर उपासना त्याने केलेलीच आहे आणि म्हणून त्या शरीराला तो एक प्रवाहच पडलेला आहे. शरीराला एक संस्कार झालेला आहे. तो संस्कार आपोआप त्याच्याकडून पुढची सेवा करून घेतो. तो करी तेतुली पूजा. त्याची सेवा ती बंद पडत नाही. ज्ञानोबा तुका झाला पांडुरंग त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. हो, अंतकरणावर एक संस्कार बिंबलेलाच आहे श्रीगुरूंची सेवा करण्याची. ती श्रीगुरू सेवा ज्ञानप्राप्तीनंतर खंडित होणार नाही. उलट त्या सेवेमध्ये द्विगुणित आनंद प्राप्त होईल, अधिक आनंद प्राप्त होईल. कारण आता तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. श्रीगुरूंचं स्वरूप आणि माझं स्वरूप एकच आहे ना. मग ऐक्याची भावना कधी नष्ट होत नाही. आणि जरी द्वैत वाढलं तर हे द्वैत कोणत्याही प्रकारचा बाध आणत नाही. उलट यामध्ये अधिकाधिक आनंदाची वृद्धी होते. म्हणून तो सेवा करतोच. ज्ञानोबारे उदाहरण देतात. त्या कुंभाराने त्या चक्राला गती दिल्यानंतर त्यावर मातीच्या त्या गोळ्यापासून जरी घट तयार झाला तर घट बाजूला नेला तरी पण ती चक्राची जी काही गती आहे ती गती बंद पडत नाही, ती गती चालूच असते. तसं श्रीगुरूंची सेवा करण्याचं याचं व्रत जे आहे या साधकाचं ते अगणित कालापासून चालू आहे. कारण साधकाचा प्रवास एका जन्मातला नसतो. बहुनाम जन्मनामांते ज्ञानवान माम प्रपद्यते असं भगवंत सांगतात. जे तो विषयांची मोठी झाडी कितीतरी जन्मशतांची वाहत वना. असं अनंत जन्मापर्यंत त्यांनी श्रीगुरूंची सेवा करण्याचं व्रत सांभाळलेलं आहे. आता ते एका जन्मामध्ये ज्ञान प्राप्त झालं आणि ते व्रत खंड होईल असं कधी घडू शकणार नाही. तो पुढेही सेवा करू शकतो, पण त्यांनी सेवा करावी असं शास्त्र त्याला विधान करत नाही. पण तो सेवा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून जाण तेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. बाकी कोणत्याही ज्ञानोबा असं म्हणतात, जाणतेने गुरु भजिजे
देवो भजीचे असं ज्ञानोबा म्हणत नाही, कारण गुरूंच्याच सेवेमध्ये सगळे देव संतुष्ट होतात. याकरता पुढे उदाहरण आहे, मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. एखाद्या झाडाला आपल्याला संतुष्ट करायचं आहे, त्या झाडाच्या प्रत्येक फांदीला प्रत्येक पानांना टवटवी आणायची आहे. प्रफुल्लितपणा आणायचा असेल तर प्रत्येक झाडाच्या पानांना टवटवी आणण्याकरता त्याच्यावर सिंचन करण्याची गरज नाही, पाणी शिंपडण्याची गरज नाही. फक्त त्याच्या मुळाला जरी पाणी घातलं, सिंचन करिता मूळ वृक्ष वलावे सकळ, संपूर्ण वृक्ष प्रफुल्लित टवटवीत होऊन जातो. तशी एका श्रीगुरूंची सेवा केली तर जगातले सगळे देव तृप्त होतात. नाथ महाराजांनी भागवतामध्ये त्या भगवंताच्या भक्ताला कोणत्याही प्रकारचं त्यावर ऋण राहत नाही हे सांगत असताना गोड चिंतन केलेलं आहे. तो प्रसंग मला आठवत नाही, पण संदर्भ मात्र फार गोड आहे. भगवंताच्या भक्तावर कोणाचंच ऋण राहत नाही, पितरांचं ऋण राहत नाही, ऋषींचं ऋण राहत नाही, अन्य देवतांचंही ऋण राहत नाही. का? अन्य देवता त्याला कोणत्या प्रकारचं विघ्नही करत नाही, कारण आपली इष्ट देवता त्या देवतांच्याच रूपाने विराजमान आहे, म्हणून ते कोणत्या प्रकारचं विघ्न करत नाही. अर्थात एका देवाची सेवा केल्यानंतर जशा सगळ्या ऋणातून तो मुक्त होतो, तसं इथंही श्रीगुरूंची सेवा केल्यानंतर सगळे देव, सगळे शास्त्र, जगातले सगळे असणारे जे काही ज्ञानी पुरुष आहे ते सगळे तृप्त होतात. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. मुळाला सिंचन करावं सहज, काही सायास न करता, वेगळा प्रयत्न न करता, म्हणून सहज शब्द वापरला. वेगळा प्रयत्न करायची गरज नाही, फक्त मुळाला सिंचन करावं. शाखा पल्लव सहजे संतोषते, ते संतुष्ट होतात, आणि संतुष्ट झाले की ते प्रफुल्लित होतात. तसे श्रीगुरूंची सेवा केली ते सगळे देव प्रसन्न होतात, आणि सगळे देव प्रसन्न झाले की ते आपल्याला इप्सित असणारा आशीर्वाद देतात. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. याकरिता ज्ञानोबा आणखीन पुढे 2 उदाहरणं देतात. हा नाना चक्रे भांडे झाले ते कुलाले परते नेले, परे भ्रमेची ते मागेले भवंडिले पणे. ते ज्याप्रमाणे चक्राची गती चालूच असते तसे श्रीगुरूंची सेवा हे कायम घडत असते. घ्यायचं पुढं. का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहनी, ना तरी अमृत रसस्वादनी रस सकळ. पहिल्यांदा झाडाच्या मुळाला सिंचन केलं, सगळे शाखा पल्लव म्हणजे पाने संतुष्ट होतात, प्रफुल्लित होतात, हे उदाहरण सांगितलं. दुसरं उदाहरण ज्ञानोबा देतात. का अथवा तीर्थे जिये त्रिभुवनी, त्रैलोक्यामध्ये जेवढे म्हणून तीर्थ असतील. चंद्रशेखर महाराजांच्या मुखातून ऐकलेलं आहे की जगतामध्ये संपूर्ण त्रैलोक्यामध्ये 3.5 कोटी तीर्थ आहेत. 3.5 कोटी, कारण 3.5 कोटी छिद्रही आपल्या शरीरावर आहे. प्रत्येक रोमरोमाच्या ठिकाणी ते सगळ्या प्रकारचे पाप त्या रोमामध्ये वास्तव्य करतात, आणि ते सगळे पाप जाण्याकरता या 3.5 कोटी तीर्थामध्ये जाऊन स्नान करावं लागतं. पण ते स्नान एका व्यक्तीला संपूर्ण आयुष्य जरी गेलं तर तीर्थाचा शोध लागण्याकरताही पुरेल की न पुरेल यातमध्ये शंका आहे. मग स्नान कधी करणार? परंतु ती सोय ज्ञानोबा सांगतात. तीर्थे जिये त्रिभुवनी, त्रैलोक्यामध्ये जेवढी म्हणून तीर्थ आहे त्या सगळ्या तीर्थाच्या स्नानाचं फल एकदाच प्राप्त करून घ्यायचं एका स्नानामध्ये, मग समुद्रामध्ये स्नान करावं. आणि तो कालावधी आता जवळ येणारच आहे संक्रांतीला, गंगासागर. का तीर्थे जिये त्रिभुवनी ती घडती, ती सगळी तीर्थ घडतात. समुद्रावगाहनी, अवगाहन करायचं, स्नान करायचं. संगम ज्या ठिकाणी होतो गंगेचा आणि सागराचा, असं म्हणतात की गंगासागर म्हणजे गंगेचा आणि सागराचा संगम झाला ते स्थान सगळ्यात पवित्र असतं, सगळ्यात पवित्र. तिथे आपण कोणत्याही कालावधीमध्ये कधीही स्नान करू शकतो. काही ठिकाणी मात्र योग्य काल देश बघूनच स्नान करावं लागतं. पण इथे समुद्रामध्ये आपण स्नान केव्हा जरी केलं या संगमाच्या ठिकाणी तर जगातल्या सगळ्या तीर्थांचं फल आपल्याला एका स्नानात प्राप्त होतं. तसं एका श्रीगुरूंची सेवा केली तर सगळ्यांची सेवा होते. दुसरं उदाहरण दिलं, ती एक घडती समुद्रावगाहनी. तिसरं उदाहरण, ना तरी अथवा अमृत रसस्वादने रस सकळ. एका अमृताचं रसस्वादन केलं, आस्वाद चाखला, तर षडरस जे जीवनाकरता आवश्यक असतात त्या सगळ्या षडरसा रसांचं आस्वादन अमृताच्याच आस्वादनामध्ये होतं. एका अमृताचं आस्वादन केलं, मग आंबट, तुरट, खारट, तिखट, कडू, गोड हे जे काही सगळे षडरस आहे ते सगळे षडरस चाखल्यासारखे होतात. किंवा षडरसांचं आस्वादन घेतल्यानंतर जे लाभ प्राप्त व्हायला पाहिजे ते सगळे लाभ अमृताच्याच आस्वादनाने प्राप्त होतात. 3 उदाहरणं देऊन फक्त एक सांगायचं आहे की एका श्रीगुरूंची सेवा केली की सर्वांची सेवा घडते. हे ध्यानात घेऊन ज्ञानोबा असं म्हणतात, जसं एका श्रीगुरूंची सेवा केल्यानंतर सगळ्यांची सेवा घडते, तसा एका श्रीगुरूंना नमस्कार केला की सगळ्यांनाच नमस्कार होतो. तैसा पुढं ती तोची
मिया अभिवंदेला श्री गुरुची अभिलषित मनोरुची पूर्विता तो. तैसा वर दिलेल्या दृष्टांताप्रमाणे पुढती वारंवार नेहमी नित्य निरंतर अखंड अव्याहत कायमच तोची श्री गुरुची मिया अभिवंदेला, तेच असणारे श्री गुरुच मिया अभिवंदेला, मी त्यांना कायम नमस्कार केला. आता अभिवंदेला आणि पुढती शब्द आलेला आहे. वारंवार नमस्कार केला म्हणजे काय, आपण पहिल्यांदा एक श्लोक सांगून आलो. अगोदर ज्ञानप्राप्तीकरिताही श्रीगुरूंचा काय करावा, नमस्कार करावा, आणि ज्ञानप्राप्तीनंतरही श्रीगुरूंना नमस्कार करावा. म्हणजेच वारंवार पुढती अभिवंदेला कायम मी नमस्कार त्यांना केलेला आहे. अभिवंदन केलं म्हणजे साष्टांग नमस्कार केला किंवा दंडवत केला, दंडवत दंडापरी अभिवंदन केलं, नमस्कार केला. श्रीगुरूंनाच फक्त नमस्कार केल्यानंतर काय आहे श्रीगुरूंचं सामर्थ्य, अभिलषित मनोरुची पूर्विता तो. तो श्रीगुरू किंवा ते श्रीगुरु तत्व अभिलषित म्हणजे इच्छित, आपल्या अंतःकरणामध्ये जी इच्छा केलेली आहे असं इच्छित, मनोरुची, रुची म्हणजे आवड, इच्छित असणारी जी काही मनाची आवड आहे ती आवड पूर्ण करणारे श्रीगुरू आहे. मी त्यांना नमस्कार केला. नमस्कार करण्याचं काय फल प्राप्त होतं, ज्ञानोबाराय पुढे सांगतात. तैसा तुझिया प्रणती मी पूर्ण झालो श्री निवृत्ती, आता आणि न व्यक्ती गीतार्थ तो, असं सांगतात. जसं एखादा रिकामा कुंभ असावा आणि तो समुद्रामध्ये आपण सोडल्यानंतर तो उचंबळत भरून ज्याप्रमाणे बाहेर यावा, तसं श्रीगुरूंना नमस्कार केल्यानंतर जो साधक असतो तो पूर्ण स्वरूपाला प्राप्त होतो. तुझी या प्रणती, प्रणती म्हणजे नमस्कार केल्यानंतर, इथं अभिवंदन शब्द वापरला. मी पूर्ण झालो श्री निवृत्ती आणि आता तुमच्याच आज्ञेनं आणि न व्यक्ती गीतार्थ तो, गीतेचा जो अर्थ आहे तो प्रगट करील. अभिलषित मनोरुची पूर्विता तो, आपल्याला जी काही अपेक्षा असते, इच्छित असते, ती मनाची आवड पूर्ण करणारे श्रीगुरू आहे. ते पंचदशीकारांनी पहिल्याच प्रकरणामध्ये नमश्री शंकरानंद या श्रीपदाचे व्याख्यान करत असताना रातेर धातू परायणम आणि या पदाने, श्री या पदाने अनिमादी ऐश्वर्य संपन्नत्व सांगितलं. म्हणजे ते सगळं सामर्थ्य आपल्याला देऊ शकतात. अभिलषित मनोरुची पूर्विता तो, पहिला अर्थ घ्या. किंवा ज्ञानोबारांना आता व्याख्यान करायचं आहे, गीतेचं व्याख्यान, आणि गीतेचं व्याख्यान करण्याकरता जे जे आवश्यक असेल ती कृपा आपण करावी, श्रवण करावं, लक्ष द्यावं. जिथे काही कमतरता असेल ती पूर्ण करावी, अधिक असेल तर ते सहन करावं. मिया जैसे जैसी आशा केला तुमचा भरवसा, ते पुरवणीची बहुवसा आणिलो सुखा, असं ज्ञानोबाराय म्हणतात. मी ज्या ज्या अपेक्षेनं आपल्याकडे याचना केली, जी जी आशा केली, तुम्ही मला कधी निराश केलं नाही. अभिलषित मनोरुची पूर्विता तो, म्हणजे अनिमादी ऐश्वर्य पाहिजे असेल तरी श्रीगुरूंची सेवा करावी. एक वचन तस्मा हर्चयत भूती कामह, आत्मज्ञ पुरुषांचीच काय करावी, ज्याला ऐश्वर्य वाढायचं असेल त्यांनी देखील त्यांची अर्चना करावी. तस्मात आत्मज्ञम अर्चयत भूती कामह, ज्याला आपल्याला ऐश्वर्य वाढवायची इच्छा असेल त्याने देखील आत्मज्ञ पुरुषाची सेवा करावी, असं ते वचन सांगताय. म्हणून मग ती तरी इच्छा प्राप्त होईल आणि ते साधकाची इच्छा काय, माझा उद्धार व्हावा, तीही इच्छा पूर्ण होईल. अभिलषित मनोरुची तसं जर श्रीगुरूंच्याकडे जर भूतिकामा असेल, मला भौतिक वैभव ते देऊ शकतात, पण ते मागणं म्हणजे काही योग्य नाही. मागायचं तर त्यांच्याकडे मोक्षच मागावं, हे की नाही, दुसरं. तैसा पुढती तोची मिया अभिवंदेला श्री गुरुची अभिलषित मनोरुची पूर्विताथो, इच्छित असणाऱ्या मनाच्या आवडी पूर्ण करणारे श्रीगुरू आहेत. आणि ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र बघितलं तर निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांची एकही इच्छा पूर्ण ठेवली नाही. शुद्धीपत्र आणण्याकरता आपल्याला जाण्याची आवश्यकता नाही. ज्ञानोबार म्हणतात नाही, प्रत्यवाय आहे, अशास्त्री चालता पावन अवस्था जरी झाली तरी आपण गेलं पाहिजे. ज्ञानोबारायांची इच्छा आहे ना, काही हरकत नाही, गेलंच पाहिजे. अभिलषित मनोरुची पूर्विता तो, म्हणून श्रीगुरू निवृत्तीनाथांना ज्ञानोबाराय वंदन करतात. इथपर्यंत त्याचं सर्व मनोरथ पूर्ण करतात. आणि त्याच्यापेक्षा पार कायद्याच्या भाषेत म्हणलं तर अभिलषित मनोरुची, समजा त्याला भौतिक जीवनाविषयीची अभिलाषा आहे, इच्छित आहे, तर ते पुरवतात, पुरवण्याचं सामर्थ्य आहे, बरोबर आहे ना. पण श्रीगुरू ते पुरवतात, पण मग त्यांनी जर त्याला तीच पुरवली आणि त्याच्यात ठेवलं तर श्रीगुरूंचं कर्तव्य पूर्ण होत नाही. श्रीगुरूंचा सामर्थ्याचा परिचय हा, परंतु श्रीगुरूंचं खरं सामर्थ्य कोणतं आहे, जरी त्याला ते दिलं तर त्याला एक झलक दाखवतील, पण याच्यात तुझं कल्याण नाही हेच सांगते.
आणि नंतर त्याला अभिलषित खरी मनोवृत्ती कोणती आहे, आता विचारसागरात चाललं आहे आपले, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, ही प्रत्येकाची अभिलषित मनोरुची आहे. त्यामुळे श्रीगुरू खरी अभिलषित मनोरुची पूर्णच करतात आणि ती सर्वांची करतात. म्हणजे ती कोणती, त्यांना मोक्ष प्राप्त करून देतात, आहे की नाही. अभिलषित मनोरुचीमध्ये 2 अंश आहेत मोक्षामध्ये, ब्रह्मप्राप्ती आणि दुःखाची कारणासह जगन निवृत्ती. या दोन्ही अंशाची पूर्तता झाली तरच अभिलषित मनोरुची पुरवली, आहे की नाही. आणि ते कार्य श्रीगुरू करतात. तो इथला मुख्य विषय आहे. दुसरा विषय, अभिलषित मनोरुची का बनवून ते करतील, तर त्यांचं त्याच्यावर अकारण किंवा त्याला काय निर्हेतुकी अशी शिष्यावर दया असल्यामुळं त्याच्यावर त्यांनी त्याचं समर्पण, कारण इथं वंदीला नाही म्हटले, अभिवंदीला म्हटले, अभिता हा वंदिता. मग त्यांनी सगळ्या काया वाचा मन इंद्रिय मन प्राण सगळ्यांचा विषय परमात्माच श्रीगुरूच केलेला असल्यामुळं श्रीगुरू त्याचं सर्व पुरवतात. आणि ज्यांनी हे समर्पण केलेले अभिवंदीला, तर त्याचं ते काय करणार, अभिलषितच मनोरुची पूर्ण करणार. म्हणजे बाबा रे, तू जे काही हे वरवरचं मागतोस, जे भौतिक पदार्थांची द्वारा सुख होईल अशी तुझी असणारी चुकीची जी धारणा आहे, ती धारणा घालून त्या ठिकाणी त्याची उचित धारणा करून देतात. आणि उचित धारणा कशाच्या, मोक्षसंबंधी, आणि मोक्षसंबंधी त्याची अभिलषित मनोरुची पूर्ण करून देतात, नाही का. ज्ञानेश्वरीकडं पाहायचं म्हटलं तर असं पाहू, गुरूंचं सामर्थ्य आहे, परंतु जर गुरुने तेवढं तू जे मागितलं तेवढं देतील असं नाही, तुझं कल्याण कशात हे सांगतील त्याला. तैसा पुढत पुढती तोची मी या अभिवंदिला श्री गुरुची अभिलषित मनोरुची पुरविता. तो इथपर्यंत ज्ञानोबाराय श्रीगुरूंचं सामर्थ्य प्रकट करून श्रीगुरूंना नमस्कार करतात, अभिवादन करतात. आता ज्या ग्रंथावर व्याख्यान करायचं आहे ती श्रीमद भगवद्गीता, ज्या महाभारतातून आलेली आहे, महाभारतामध्ये समाविष्ट झालेली आहे, त्या महाभारताचं पुढच्या ओळीपासून वर्णन करणार आहे. तो विषय आपण उद्या बघूया. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.